नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आज आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण पाहणार आहोत. अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. बघा, प्रश्न क्रमांक 26. 78 ही संख्या अक्षरात कशी लिहा? बघा, पर्याय 1 7 8 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 88 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 78. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 78. प्रश्न क्रमांक 27. 89 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर बघा, पहिला पर्याय 79, पर्याय क्रमांक 2 69, पर्याय क्रमांक 3 90 आणि पर्याय क्रमांक 4 89. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28. 669 या संख्येचे बरोबर वाचन कोणते? बघा, पर्याय 1 6 609, पर्याय क्रमांक 2 669. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 669. प्रश्न क्रमांक 29. 97 या संख्येत 9ची स्थानिक किंमत कोणती? तर बघा, 9चं स्थान कोणतं आहे? दशक. 9 दशकची स्थानिक किंमत असते 90. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 90. प्रश्न क्रमांक 30. 56 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. तर पर्याय 1 5 अधिक 6 आणि पर्याय क्रमांक 2 50 अधिक 6 56. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 56. प्रश्न क्रमांक 31. 79 ही संख्या तयार होण्यासाठी कोणते 2 अंक घ्यावे लागतील? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 व 9. 7 व 9 या अंकापासूनच 79 ही संख्या तयार होणार आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? बघा, 49 50 52 चढता क्रम आहे. 91 95 96 चढता क्रम आहे. 22 26 28 चढता क्रम आहे. आणि 49 39 19 उतरता क्रम प्रश्नात विचारला आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर बघा, 86 एकक स्थानी 6 आहे म्हणजे समसंख्या आहे. 89 एकक स्थानी 9 आहे म्हणून विषम संख्या आहे 89. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 89. प्रश्न क्रमांक 34. 30 अधिक 29 हे साधं बेरजेचं उदाहरण आहे. हे आपण बेरीज करून बघितली. बघा, 30 अधिक 29 0 अधिक 9 9 आणि 3 आणि 2 5 59. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 59. परत प्रश्न क्रमांक 35. 47 अधिक 29 बरोबर चौकटीत पर्यायातील योग्य अंक लिहा. परत हे बेरजेचं उदाहरण आहे. तर बघा, 47 अधिक 29 7 आणि 9 16 16शी 6 अच्छे आले 1 1 आणि 4 5 5 आणि 2 7 76. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 76. प्रश्न क्रमांक 36. गोष्टीची 27 पुस्तके व कथांची 35 पुस्तके तर एकूण पुस्तकांची संख्या किती? तर बघा, परत हे आहे, हे उदाहरण आहे शाब्दिक, पण याच्यामध्ये गोष्टीची 27 पुस्तके व कथांची 35 तर एकूण पुस्तके किती? म्हणजे परत इथं आपल्याला बेरीज करायची आहे. 27 अधिक 35 7 आणि 5 12 12शी 2 अच्छाला 1 1 आणि 2 3 3 आणि 3 6. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 62. प्रश्न क्रमांक 37. 48 वजा 18 तर बघा, ही वजाबाकीचं उदाहरण आहे. 48 वजा 18 आतमधून 8 गेले 0 4मधून 1 गेले
3 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30. प्रश्न क्रमांक 38 52 वजा 25. तर बघा हे वजाबाकीचं उदाहरण आहे, मात्र इथं हातच्याची वजाबाकी आहे. 52 वजा 25 2मधून 5 जात नाही म्हणून आपण 5मधून हातच्या घेतला. इथं उरले 4. 5 दशकामधून 1 दशक इकडे गेल्यानंतर 1 दशक बरोबर 10 एकक आणि हे आधीचे 2 एकक असे 10 आणि 2 12 एकक झाले. तर 12मधून 5 गेले उरले 7 आणि 4मधून 2 गेले उरले 2 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 27. प्रश्न क्रमांक 39 शरयूने 51 रोपे लावली, शरदने 38 रोपे लावली, तर शरयूने शरदपेक्षा किती रोपे जास्त लावली. तर बघा दोघांमध्ये फरक आहे. शरयूनं जास्त लावलेत आणि शरदनं कमी लावलेत. मग फरक काढत असताना आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे आपल्याला फरक मिळणार आहे. म्हणून इथं शरयूनं लावलेली रोपं किती आहेत 51 वजा शरदनं लावलेली रोपं आहेत 38. 51मधून 38 1मधून 8 जात नाही, परत आपण दशकातून हातच्या घेणार. दशकातून 1 दशक हातच्या घेतल्यानंतर इथं उरले 4 दशक. 1 दशक बरोबर 10 एकक आणि हा पूर्वीचा 1 एकक असे 10 आणि 1 11 एकक झाले. आता 11तून 8 गेले उरले 3 आणि 4मधून 3 गेले उरले 1. म्हणजे शरयूनं शरदपेक्षा 13 रोपे जास्त लावलेली आहेत. प्रश्न क्रमांक 40 7 गुणिले 8 हे गुणाकाराचं गणित आहे. 7 गुणिले 8 7चा पाडा 8पर्यंत 7 × 8 = 56. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 56. प्रश्न क्रमांक 41 झ गुणिले 9 बरोबर 54. तर झ बरोबर किती. तर बघा इथं आपण झच्या ठिकाणी पर्यायानुसार जाऊया. झच्या ठिकाणी 5 ठेवलं तर 5 × 9 = 45 चुकतंय. झच्या ठिकाणी आपण 6 ठेवलं तर 6 गुणिले 9 6 × 9 = 54. म्हणून झ बरोबर 6. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42 400 पैसे अधिक 300 पैसे बरोबर रुपये किती. तर बघा इथं आपल्याला पैसे दिलेले आहेत आणि विचारलेले रुपये आहेत. तर प्रथम आपण काय करूया 400 पैसे अधिक 300 पैसे बरोबर 700 पैसे. आता आपल्याला उत्तर मात्र विचारलंय ते रुपयामध्ये. तर बघा 1 रुपया बरोबर 100 पैसे म्हणून 700 पैसे बरोबर 7 रुपये म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 रुपये. प्रश्न क्रमांक 43 8 रुपये अधिक 2 रुपये बरोबर किती रुपये. तर बघा इथं 8 रुपये अधिक 2 रुपये दोन्ही पण रुपये आहेत म्हणून 8 आणि 2 10 म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 रुपये. प्रश्न क्रमांक 44 तर बघा 2 किलोग्रॅम अधिक 4 किलोग्रॅम दोन्ही जी एकक आहेत ती किलोग्रॅम समान आहेत म्हणून इथं बेरीज आपण डायरेक्ट करू शकतो. 2 आणि 4 6 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 45 तर बघा 5 मीटर अधिक 20 सेंटीमीटर. तर बघा पहिलं एकक मीटर आहे आणि दुसरं एकक सेंटीमीटर आहे म्हणून आपल्याला इथे बेरीज करत असताना दोन्ही ही संख्या एकाच एककामध्ये घ्यावी लागतील. तर आपण मीटरचं सेंटीमीटर करू शकतो म्हणून 5 मीटरचं आपण सेंटीमीटर केलं तर 5 मीटरचं सेंटीमीटर होणार 500 अधिक हे 20 सेंटीमीटर म्हणजे 500 अधिक 20 बरोबर 520 सेंटीमीटर. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 520 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 46 सापशिडीतील ठोकळ्याच्या आकाराचा पृष्ठभाग कोणत्या आकाराचा असतो. तर बघा ठोकळ्याच्या आकाराचा जो पृष्ठभाग आहे तो चौरस आकाराचा असतो म्हणून याचं बरोबर उत्तर आहे चौरस. प्रश्न क्रमांक 47
बघा ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीला कडा व कोपरे किती? तर बघा ही जी आकृती आहे वर्तुळ किंवा गोल आहे आणि याला कडा 0 असतात आणि कोपरे पण 0 असतात, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. ग्रेगरियन वर्षातील 7वा महिना कोणता? तर बघा ग्रेगरियन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष, याच्यातला 7वा महिना असतो जुलै, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुलै. तर बघा प्रश्न क्रमांक 49. मार्गशीर्ष महिन्यानंतर कोणता महिना येतो? तर बघा मार्गशीर्ष नंतर येतो पौष, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पौष. आणि प्रश्न क्रमांक 50. 360 मिनिटे बरोबर किती तास? तर बघा 360 मिनिटे बरोबर किती तास? तर बघा आपण बघितलं तर 1 तास बरोबर 60 मिनिटे, म्हणून बघा 360 मिनिटे म्हणजे 6 तास होणार आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 तास.